ओम नमः शिवाय, हर हर महादेव. येत्या 15 फेब्रुवारी वार रविवार रोजी आलेली आहे महाशिवरात्र. तर महाशिवरात्री ही खूप खास आणि खूप महत्त्वाचे व्रत मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी असे म्हणतात की महादेव पार्वतीचा विवाह झाला होता. त्याचबरोबर याच दिवशी असेही म्हणले जाते की शास्त्रांमध्ये व पुराणांमध्ये असे सांगितले आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाने समुद्रमंथनामधून निघालेले हलाहल विष प्राशन केले होते व त्यामुळे या दिवशी महादेवाला जलाभिषेक घालणे, त्यानंतर बेलाचे पान अर्पण करणे खूप महत्त्वाचे ठरते. तर आता महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीच्या पूजेला जास्त महत्त्व दिले जाते, कारण हा दिवसा केलेली पूजा तर असतेच महत्त्वाची, परंतु महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये रात्रीच्या पूजेला अतिशय महत्त्व आहे. म्हणजे निशित काल म्हणतात त्यावेळेला. तर हा निशित काल म्हणजे नेमकं काय असतं, कोणत्या काळाला निशित काल म्हणले जाते, या सर्व गोष्टींविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर महाशिवरात्रीचे व्रत कसे करायचे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहायचे असतील व विविध प्रकारच्या काळांविषयी माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. महाशिवरात्र ही देवाधिदेव भगवान शिवाची महत्त्वाची व्रत व पूजा असते. पण निशित काल म्हणजे काय, हे का महत्त्वाचे आहे, आज आपण सगळं स्पष्टपणे समजून घेऊ. आता महाशिवरात्री म्हणजे काय. महाशिवरात्री म्हणजे भगवान शिवाची महान रात्र. ही रात्र दरवर्षी येते, म्हणजेच महाशिवरात्र ही माघ महिन्यामधील मोठी शिवरात्र मानली जाते. या रात्री भगवान शिवाची महिमा, ध्यान, जप, भजन, कीर्तन व व्रत केलं जातं. शिवपुराणानुसार या रात्री संपूर्ण ब्रह्मांडात शिवाची अनंत ऊर्जा प्रसारित होते, म्हणजे शिवतत्व हे जागृत असते. त्यामुळे या रात्रीची पूजा, विशेषतः निशितकालिक पूजा, अत्यंत फलदायी मानली जाते. आता आपण थोडक्यात जाणून घेऊ निशित काल म्हणजे काय. तर निशित आणि काल. निशित म्हणजे रात्र आणि काल म्हणजे वेळ, म्हणजे रात्रीची वेळ. निशित काल म्हणजे मध्यरात्रीचा काळ. हा काळ साधारण रात्री 12 पासून ते 1:30 पर्यंत असतो. तर यावर्षीचा निशित काल हा 12:28 सुरू होत आहे आणि 1:48 पर्यंत आहे. तर हिंदू धर्मामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे, कारण या वेळेमध्ये भगवान शिवाचा विशेष वेळ मानला जातो. म्हणजे हा काळ भगवान शिवांसाठी पूजा करण्यासाठी विशेष वेळ मानला जातो. या काळात केलेले जप, ध्यान, शिवपूजा, मंत्रोच्चार किंवा ध्यान हे त्वरित फलदायी मानले जाते. आता आपण निशित कालाचे महत्त्व हे काय आहे ते जाणून घेऊ. शिवपुराणानुसार या काळात भगवान शिवाची कृपा सर्वात जास्त अस्तित्वात असते. या वेळेत मनोकामना पूर्ण होतात, ऋणमुक्ती, मानसिक शांती प्राप्त होते, दुःख, बाधा दूर होतात व मोक्षमार्ग हा सुलभ होतो. जितके काळ गहिरे आणि शांत असते तितका ध्यानाचा प्रभाव वाढतो. अर्थात निशितात केलेले एकाकीपणाचा फेरा किंवा जप हे अति पवित्र आणि शक्तिशाली असते. म्हणजेच निशित कालामध्ये केलेले कोणतेही पूजन किंवा नाममंत्र जप हे अतिशय फलदायी ठरते व ते थेट भगवान शिवांपर्यंत पोहोचते. म्हणजे जितका वेळ आपल्याला शांत आणि एकदम एकाग्र करून आपण मन शांत करून कोणत्याही देवाचे नामस्मरण करतो, ते नामस्मरण खूप श्रेष्ठ मानले जाते. त्यामुळे या निशित कालाला अतिशय महत्त्व आहे महाशिवरात्रीच्या दिवशी. आता भगवान शिवाच्या शिवलिंगाबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. भगवान शिवाचे मुख्य रूप शिवलिंग. शिवलिंग हे अनादी निराकार रूपाचे प्रतीक आहे. शुभ काळात, विशेषतः निशित काळामध्ये बेलपत्र, जल, दूध व त्यानंतर बेलपत्र, जल, दूध आणि देवाला आपण जर धोत्र्याचे फळ अर्पण केले व धूप दीप आदींची आराधना केली जाते. ओम नमः शिवाय या मंत्राचा निशित काळामध्ये हा जप केल्यास हा जप 16 गुणा फलदायी होतो, असे पुराणामध्ये सांगितले आहे. आता या निशित काळामध्ये तुम्ही काय करू शकता. या निशित काळामध्ये तुम्ही शिवलिंगावर जल व दूध अर्पण करा, त्यानंतर बेलपत्र, धूप दीप अर्पण करा व ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करा. या मंत्राचा जाप तुम्ही 108 वेळा किंवा मग 1008 वेळा करू शकता. पुराणामध्ये असे सांगितले आहे की
जो कोणी भक्त या निश्चित काळामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचे नामस्मरण, जप, पूजा अर्चना अगदी श्रद्धेने व मनोभावनेने करतो, त्याची कितीही कठीणातील कठीण व दुर्मिळ इच्छा देखील महादेव पूर्ण करतात. म्हणजेच महाशिवरात्रीचा हा दिवस त्यांच्या भक्तांसाठी खूपच सुंदर आणि अतिशय अद्भुत असा मानला जातो. जर कोणी महादेवांची पूजा या दिवशी अगदी मनोभावे केली तर महादेव हे लवकर प्रसन्न होतात. तर थोडक्यात सांगायचे झाले तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करून त्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा घरी जर शिवलिंग असेल तर शिवलिंगावर जलदुधाभिषेक करायचा आहे. एक तरी बेलाचे पान हे महादेवाला आवर्जून व्हायचे आहे. त्यानंतर धूपदीप अर्पण करायचा आहे व महादेवाला मनोभावे प्रार्थना करायची आहे की हे महादेवा, माझा सर्व काही सुख दुःख आणि संसारामध्ये चालू असलेले जे काही घडामोडी आहेत त्या सर्व तुझ्यामुळेच आहेत. सर्व जग हे तुझ्यामुळेच आहे. सगळी सृष्टी ही फक्त तुझ्यामुळेच आहे आणि मी देखील तुझाच आहे आणि आता मी माझे सर्व आयुष्य हे तुमच्यावर सोपवित आहे असे मनोमन प्रार्थना करावी, जेणेकरून की महादेव हे तुमची पूर्ण जिम्मेदारी घेतील व तुमच्या आयुष्यामधील सर्व अडचणी अडथळे आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या नक्कीच पूर्ण होतील. तर आशा करते तुम्हाला या व्हिडिओमध्ये महादेवाच्या महाशिवरात्रीबद्दल आवश्यक अशी माहिती मिळाली असेल. त्याचबरोबर निश्चित काल म्हणजे काय हे देखील तुम्हाला समजले असेल. तर पुन्हा भेटू अशाच महाशिवरात्रीच्या अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना हर हर महादेव, ओम नमः शिवाय.